गाईज, तर आज होती मला सुट्टी आणि सकाळी सकाळी फ्रेश होऊन मस्तपैकी किचन मध्ये आले आणि मला बनवायची होती खिचडी। माझा काही उपवास नव्हता, पण मला असंच खाऊ वाटली होती साबुदाण्याची खिचडी। त्याच्यामुळे मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता आणि सकाळपर्यंत मस्तपैकी तो भिजला पण होता। साबुदाण्याची खिचडी मध्ये ना खूप जण जिरं पण टाकतात, तुम्ही टाकता का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा। माझी आई टाकायची जिरं, पण मला आवडत नाहीये। पण माझ्या फ्रेंड्स ना बघितलं जिरं की बोलायचं की हे उपवासासाठी चालत नाही आणि त्यावरूनच चिडवाचिडवी चालायची। ते मला आज खिचडी करताना आठवलं, म्हणून मी तुमच्या सोबत पण शेअर केलं। सो त्यानंतर मस्तपैकी आवरलं आणि खिचडी घेतली खायला, त्यासोबत दही पण घेतलं कारण की मला खूप जास्त आवडतं आणि आज मी पूर्ण दिवस खिचडीच खातीये। मला ना तिखटवाली आवडते, त्याच्यामुळे मी मिरच्या भरपूर घातल्या होत्या आणि यावरती दही आणि साखर खूप भारी लागतं। दुपारी थोडंसं काम करायला गेले, पण माझ्याकडून कामच वाढवून बसले कारण की मला हे भाजलं। मला वाटलं होतं थोडंसंच भाजलंय, पण हे खूप खोलवर भाजलं होतं आणि दुखतंय पण। याला आता मी करते काहीतरी, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये।